हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, कानिपनाथ भगवान की जय, बोलो रे भाई सब संतन की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय। आजूबाजूला समोर बसलेल्या सगळ्या दुखित अंतकरणाने जे या ठिकाणी जमा झालेले आहेत त्यांना सगळ्यांना नम्र आणि कळकळीची विनंती आहे की निंबाखाली बसलं तरी ऐकायला येतं आणि मंडपात बसलं तरी ऐकायला येतं, पण मला असं वाटतं आपण सगळ्यांनी पगार परिवाराने जी या ठिकाणी मंडपाची सुविधा केलेली आहे, सर्वांना विनंती आहे की कृपया आपण मंडपामध्ये येऊन बसावं, जेणेकरून कार्यक्रमाची या ठिकाणी शोभा वाढण्यासाठी समोरच्या सर्वच व्यक्तींना नम्र आणि कळकळीची विनंती आहे। आणि शरीर जात आघवे, हे नाशिवंत स्वभावे, मनोनी तुआ झुंजावे पंडू कुमरा, महायोग पीठे तथे भीमरथ्यम, वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, कलावज्ञ जीवोदरार्थावतारं, कलाकांकतेजोधिकामोदिवक्त्रं, खलानीशवादापनोदार्यदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपानदेवा, नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाचिया, जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीसे सदा नम्र माथा। प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी प्रवचन रूपी सेवे करता निवडलेली ओवी ही ग्रंथराज ज्ञानेश्वरी या ग्रंथामधील दुसऱ्या अध्यायातील 18व्या श्लोकाखालील 136व्या क्रमांकाची ओवी आपल्या आजच्या या निरूपणासाठी तुम्हा सर्व सज्जन श्रोत्यांच्या सेवेसाठी नवे या पगार परिवाराने ज्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्या आयोजनाला त्या कार्यक्रमाचं निमित्त साधून त्या ओवीची या ठिकाणी निवड केलेली आहे। प्रस्तुत ओवीच्या माध्यमातून माऊली ज्ञानोबाराय भगवंताच्या मुखामधून अर्जुनाला उपदेश करत असताना
तुम्हा आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी त्यांनी समोर ठेवलेलं आहे आणि ते समोर ठेवून ते सांगत आहे की आणि शरीर जात आघवे, हे जे आपलं शरीर आहे ना, हे संपूर्ण शरीर हे नाशिवंत स्वभावे, की हे संपूर्ण शरीर काय आहे, नाशिवंत आहे. म्हणजेच जन्माला आलेला प्रत्येक माणसाचा जो मृत्यू आहे हा मृत्यू निश्चित आहे. जन्माला आलेली प्रत्येक गोष्ट ज्या शरीराचा आधार घेऊन या ठिकाणी जन्म घेते आहे ते शरीर एक ना एक दिवस जाणार आहे. तुकाराम महाराज या ठिकाणी सांगतात की देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. जर आपला हा देह काळाचा आहे, आपण कमवलेलं हे जे धन आहे हे जर कुबेराचं आहे, तर माणसाचं त्या ठिकाणी काय आहे. अजून आपल्याला तुकोबराय या ठिकाणी सांगतात, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, की तुम्हाला मिळालेलं हे जे शरीर आहे हे शरीर नाशिवंत आहे आणि नाशिवंत शरीर एक ना एक दिवस त्या ठिकाणी जाणार आहे. मग बाबा रे, जर हे शरीर नाशिवंत आहे आणि नाशिवंत आघवे, हे जर सगळं शरीर संपूर्णपणे नाशिवंत आहे, एक ना एक दिवस जाणार आहे, तर मग तुम्ही आम्ही काय केलं पाहिजे. हे अर्जुनाच्या रूपामधून या ठिकाणी जेव्हा भगवान गीतेमध्ये त्या ठिकाणी सांगतात की मग काय कर अर्जुना, म्हणून तुवा झुंजावे पंडुकुमारा. पंडुकुमारा म्हणजे पांडू राजाचा जो मुलगा आहे अर्जुन, म्हणून त्याला पंडुकुमार असं म्हटलेलं आहे. आणि अर्जुना, एक तू काम कर, जर हे शरीर नाशवंत आहे तर तू या ठिकाणी रणांगणामध्ये काय केलं पाहिजे, युद्ध केलं पाहिजे, असा या ओवीचा सरळ सरळ अर्थ आहे. कारण माणूस काय करतो की एखाद्या गोष्टीसाठी आपल्या वाट्याला आलेलं जे कर्म असतं ना, ते कर्म तो त्या ठिकाणी सोडतो. मुळात अर्जुनाला हा उपदेश करण्याचं काय कारण होतं, हे कारण आपण पार्श्वभूमी याची पाठीमागची समजून घेतली पाहिजे. आणि ती पार्श्वभूमी अशी आहे की अर्जुन युद्धासाठी आपला स्वतःचा रथ त्या ठिकाणी श्रीकृष्ण भगवंतांना सांगतो की दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन उभा करा. रथ मध्यभागी उभा झाल्यानंतर जेव्हा तो समोर बघतो की सगळे माझे नातेवाईक, ज्यांनी मला विद्या दिलेली आहे, ज्यांनी मला मांडीवर खेळवलेलं आहे, असे गुरु द्रोणाचार्य असेल, गुरु भीष्माचार्य असेल, गुरु कृपाचार्य असेल, माझे सगळे इतर नातेवाईक असतील, आणि ह्या सगळ्या नातेवाईकांबरोबर मला युद्ध करायचं आहे, मला यांना मारायचं आहे, अशा पद्धतीचा मोह त्या अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण होतो. आणि निर्माण झालेल्या मोहामुळे तो आपलं शस्त्र खाली ठेवतो. खाली ठेवलेलं शस्त्र भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी बघतात की अरे, ज्या मोहाने हे संपूर्ण जग व्यापलेलं आहे तोच मोह या ठिकाणी अर्जुनाच्या मनामध्ये देखील निर्माण झाला. आणि मग जर या मोहाचं निराकरण करायचं असेल, याची जर निवृत्ती करायची असेल, तर त्याला तो ज्या शरीराच्या रूपाने त्याने ह्या सगळ्या संबंधाचा मोह धरलेला आहे त्याच्या संदर्भाने याला सांगणं गरजेचं आहे. आणि ते सांगण्यासाठी या शरीराची नश्वरता या ओवीच्या माध्यमातून अर्जुनाने भगवंताच्या मुखातून ऐकलेली आहे. आणि ही जी नश्वरता आहे, ही नश्वरता आपल्या सर्वांसाठी या निमित्ताने अत्यंत गरजेची आहे. ओवीच्या विस्तृत चिंतनाकडे जाण्यापूर्वी अल्पसा परिहार तो असा की आज या पगार कुटुंबामधील मातोश्री आमच्या श्रद्धेय आदरणीय मामी अर्थात कैलासवासी सरुबाई राजाराम पगार यांना आज या इहलोकीची यात्रा संपवून 10 दिवस पूर्ण झालेले आहे. आजपासून बरोबर 10व्या दिवशी त्यांनी आपल्या या दरेगाव नगरीचा, आपल्या या कर्मभूमीचा निरोप घेतला आणि त्या परलोकीच्या यात्रेसाठी त्या ठिकाणी सज्ज होत आहेत. ज्या आईचा, ज्या मातेचा
दशक्रिया विधीचा या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होतो आहे. त्यांच्या जाण्यानं या पगार परिवारावर या संपूर्ण दरे गावावरती जे एक दुःखाचं सावट पसरलं, दुःखाचा डोंगर त्या ठिकाणी त्या परिवारावरती आला, त्या दुःखातून निवृत्त होण्यासाठी आपल्या वाट्याला आलेले जे काही कर्म असेल, मग ते पिंडदानासारखे कर्म असतील, जे प्रेतकल्प प्रकरणापासून तर माणसाच्या आत्म्याच्या या ठिकाणच्या गमनापर्यंत बोलण्याच्या ओघात त्या ठिकाणी मी पुढे बोलणार आहे. हे सगळे कैलासवासी सर्व ताईंच्या सर्व आईंच्या निमित्ताने या ठिकाणी पगार परिवाराने घडवलेलं आहे. आज ज्या आई या कुटुंबामधून गेल्या, त्या गेल्यामुळे आमचे परमश्रद्धेय आदरणीय राजाराम हरी पगार यांच्या सुविद्य धर्मपत्नी त्यांच्या रूपाने या ठिकाणावरून गेलेल्या आहेत. त्यांना गेल्या 65 वर्षापूर्वी राजाराम हरी पगार आणि सरूबाई राजाराम पगार यांच्या संसार वेलीला लग्न ह्या एका बंधनामध्ये या ठिकाणी दरेगावमध्ये त्यांनी आणलेलं होतं. आणि 65 वर्षापूर्वी सुरू झालेला त्यांची ही संसार वेल ज्या वेळेस बहरत गेली, फुलत गेली, त्यावेळेस त्या संसार वेलीवरती त्यांना 4 गोंडस मुलं आणि 1 कन्या असे 5 अपत्य या ठिकाणी त्यांनी आपल्या या पुण्य पावन भूमीमध्ये या संसार वेलीवरती त्यांनी या गावाला दिलेले आहेत. त्यामध्ये मोठा मुलगा भाऊसाहेब, मुलगी अलकाताई, 2 नंबरचा मुलगा हिरामन मास्तर, 3 नंबरचा मुलगा बाळू पटेल आणि 4 नंबरचा मुलगा गोरखराव असे 4 मुलं आणि 1 मुलगी या संसार वेलीवरती लटकलेले लगडलेली ही जी गोंडस अपत्य आहेत ती या पगार परिवारामध्ये आजही फलत फुलत आहेत. आणि मग या सगळ्यांनी आईच्या प्रेमामधून, आईच्या ऋणामधून उतराई होण्यासाठी अशा पद्धतीचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि मग जेव्हा एखादा व्यक्ती आपल्यामधून जातो ना, ती व्यक्ती त्या कुटुंबामध्ये अनेक नात्यांना पोरकं करून जाते. कारण ती जी आई असते, ती आई कुणाची तरी पत्नी असते, कुणाची तरी आई असते, कुणाची तरी ती आत्या असते, कुणाची मामी असते, कुणाची मावशी असते आणि नातवांची आजी असते. आणि असं प्रेमळ नातं या पगार परिवाराला सोडून जाऊन 10 दिवस झालेले आहे. खरं तर आईंचं वय साधारणतः जाताना 80 वर्षाचं होतं. आणि त्या 80 वर्षाच्या वयापर्यंत, कारण ज्या व्यक्तीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहे त्याचं जीवन पण थोडासा उलगडून सांगणं हे सुद्धा कर्तव्य असतं. आणि म्हणून 80वी वर्ष जरी ते त्या ठिकाणी इथून गेलेले असतील तरी वयाच्या साधारणतः 55 वर्षापर्यंत त्या मातेला एकच किडनी होती ही त्या आईला माहीत सुद्धा नव्हती. आणि मग तोपर्यंत 4 मुलं, 1 मुलगी, सगळ्या काळ्या आईची सेवा आणि रात्रंदिवस कष्ट अशा परिवारामध्ये काम करत असताना कुठेही त्याचा मागमूस सुद्धा लागला नाही की कुठेतरी शारीरिक कमतरता आहे. आणि मग जेव्हा 1999ला आमच्या हिरामन मास्तरने चेक करायला नेलं त्यावेळेस कळालं की आईला एकच किडनी आहे. आणि तरी सुद्धा कोणत्याही पद्धतीने खचून न जाता डॉक्टर सांगेल ती शेवटची आज्ञा ही या ठिकाणी या आईनं मानली. आणि पुढच्या 20 वर्ष कोणत्याही पद्धतीने ॲडमिट न होता आयुष्य या ठिकाणी या मुलांच्या पाठीमागे भक्कमपणे ती आई उभी राहिली. नंतर आत्ताच्या 5 वर्षाच्या काळामध्ये डायलिसिस सारखी, कारण संपूर्ण जी एक किडनी होती ती किडनी त्या ठिकाणी निकामी झाली. आणि म्हणून डायलिसिस सारखी जी प्रक्रिया आहे ती गेल्या 5 वर्षापासनं मग त्या ठिकाणी भाऊसाहेब असेल, हिरामन मास्तर असेल, बाळू काका असेल किंवा गोऱ्या तात्या असेल, अत्यंत प्रामाणिकपणे, अत्यंत सचोटीने या मातेच्या पाठीमागे उभे राहिले. आणि हे पाठीमागे उभं राहण्याचं जे बळ दिलं ना, तर ते बळ सुनांशिवाय मिळणं अशक्य आहे. कारण आई आहे म्हणून मुलं लाख पळतील हो, पण ज्या 4ही सुना आहेत
त्या चारही सुना ह्या चार लेकीसारख्या त्या ठिकाणी आईच्या पाठीमागे उभ्या राहिल्या. आणि त्यातही प्रामुख्याने ज्यांच्या समवेत आईने सगळ्यात जास्त काळ घालवला त्या दोन्ही तिन्ही सुनांमध्ये सुद्धा चारही सुनांचा त्या ठिकाणी त्यांना भक्कम पाठिंबा लागला आणि त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारच्या आईची सेवा केलेली आहे. अनेक नातू, लेकीच्या नात्यानं पंतू या कुटुंबामध्ये सगळ्यांना पोरकं करून आई या ठिकाणाहून गेलेल्या आहे. त्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नक्कीच त्यांना या कुटुंबातून त्यांना सद्गती मिळेल असा भाव मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि ओवीच्या निरोपणाकडे वळतो. आज या ठिकाणी जी आपल्या समोर प्रस्तुत केलेली ओवी आहे तर ती ज्ञानेश्वरी मधली आहे, 2ऱ्या अध्यायामधली आहे, 18व्या श्लोकाखाली आहे आणि 136व्या क्रमांकाची आहे. ओवीचा अल्पसा परिहार देत असताना मी त्या ठिकाणी सांगितलं की ओवी ही आपलं संपूर्ण शरीर आहे, हे नाशिवंत आहे आणि नाशिवंत शरीराची ओळख पटवून देण्यासाठी माऊलींनी भगवंताच्या मुखातून ज्ञानेश्वर माऊलींनी अर्जुनासाठी ती ओवी आपल्याला सगळ्यांना सांगितलेली आहे. जर आपलं हे सगळं शरीर नाशिवंत आहे तर आपल्याला गीतेने सुद्धा याच्या अगोदर एन.डी. पाटील सगळं सांगितलेलं आहे. गीतेमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की आपलं हे जे शरीर आहे ना तर ते शरीर वासांशी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्यन्ति नरोपराणि तथा शरीराय विहाय जीर्णा नन्यानि संयाति नवानि देही. माऊली या श्लोकाच्या खाली निरूपण करताना सांगतात, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्यनाथे. की ज्या पद्धतीने आपण एखादं जुनं वस्त्र टाकून देतो आणि आज जी नवीन वस्त्र त्या ठिकाणी आपण परिधान करतो तसं आपल्याला मिळालेलं हे जे शरीर आहे हे शरीर आपल्याला एक ना एक दिवस टाकून द्यायचं आहे आणि नवीन शरीरामध्ये त्या आत्म्याला त्या ठिकाणी प्रवेश करायचा आहे. म्हणजेच भगवंताला एक सांगायचं आहे की मरतं ते शरीर आणि जो अमर राहतो तो काय आहे? आत्मा आहे. शरीर नश्वर आहे पण जो आत्मा आहे तर तो आत्मा त्या ठिकाणी अमर आहे. आत्मा फक्त काय करतो? तो एका शरीरामधून दुसऱ्या शरीरामध्ये त्या ठिकाणी प्रवेश करतो किंवा प्रवेश करण्यासाठी तो आत्मा जुनं असलेलं जे शरीर आहे ते शरीर टाकून देतो. मग ते किती वयामध्ये टाकायचं हे मात्र त्या परमेश्वराने अगोदर ते सगळं आपल्या नियंत्रणामध्ये ठेवलेलं आहे. ते कधीच आपल्याला त्या ठिकाणी असं नाही की तुमच्या हातात दिलेलं आहे की तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही ते शरीर खाली टाकलं पाहिजे, असं नाही. दादा, नेहमी आपण अशा कार्यक्रमांमधून ओवी ऐकतो, उपजे ते नासे नासले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. की जे जन्माला आलेला आहे ते एक ना एक दिवस नासणार आहे आणि नासल्यानंतर ते शरीर सोडून दिल्यानंतर पुन्हा तो जो जीवात्मा आहे तो दुसऱ्या जीवामध्ये त्या ठिकाणी जाणार आहे. तद्वत सर्व आईंचा जो आत्मा आहे तो आत्मा 10 दिवसापूर्वी या जुन्या असलेल्या शरीराला त्याने सोडलेला आहे आणि त्या आत्म्याला नवीन देहाची, नवीन शरीराची, नवीन योनीची चांगली सद्गती मिळावी त्यासाठी हे सगळे विधी आपल्याला करावे लागतात. आपलं हिंदू धर्मशास्त्र असं सांगतं. कारण आई वडिलांची सेवा ही आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये अतिशय लाख मोलाची सांगितली जाते. आणि मग जो आई वडिलांची सेवा करतो त्या व्यक्तीला, त्या कुटुंबामधील जी मुलं आहेत त्या सगळ्या मुलांना एक वेळ एखाद्या तीर्थस्थानाच्या ठिकाणी ते नाही गेले तरी चालेल, पण आई वडिलांची सेवा मात्र त्यांनी केली पाहिजे. कारण आपण नेहमी सांगतो की माय बापे केवळ काशी तेने नव जावे तीर्थाशी. जर तुमच्या घरामध्ये आई वडील असेल तर जिवंत असणाऱ्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये जर कुणी पाणी येऊ दिलं नाही तर त्या व्यक्तीला काशीला जाण्याची सुद्धा गरज नाही. इतकं महत्पुण्य त्याला लाभत असतं. आणि म्हणून ज्यावेळेस ज्ञानोबारायांना असं विचारलं की आई वडिलांचं काय महत्व आहे तर ज्ञानोबारायांनी तर असं सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या देहाची कुरवंडी करून ती ओवाळणी जरी त्या आई वडिलांच्या पुढे टाकली तरी सुद्धा त्यांच्या पुण्यामधून, त्यांच्या कर्तृत्वामधून तुम्हाला उतराई होता येणार नाही.
इतकं त्या ठिकाणी आई वडिलांचं महत् कर्तव्य त्या कुटुंबाप्रती असतं. आणि मग जर आपलं हिंदू धर्मशास्त्र सांगतं मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्ही एखादी गोष्ट केली पाहिजे तर ती काय केली पाहिजे, त्यात एक नंबरला अग्रक्रमाने नाव येतं मातृदेवो भव. की जी आई आहे ना, पहिल्यांदा तिला देव माना आणि देव मानून आईची सेवा करा. दुसरं जे स्थान त्या ठिकाणी आलेलं आहे ते आहे पितृदेवो भव. आपले जे वडील आहे ना, त्या वडिलांच्या त्या ठिकाणी वडिलांना देवासारखं माना आणि त्या वडिलांची सेवा करा. जोपर्यंत आई वडील हयात आहे तोपर्यंत तुम्ही परमार्थ करा. कुठेतरी तीर्थस्नानाला जाऊ नका असं शास्त्राचं म्हणणं नाही, जाच तुम्ही. पण ती जात असताना सुद्धा काय करा, तर पहिल्यांदा आपल्या घरामधले जे देव आहे ना, त्या देवाची त्या आईवडिलांची सेवा करायला कुणी विसरू नका. हे आपण अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग जर आई वडिलांची सेवा करणं इतकी महत्त्वाची आहे तर मग एखादा पुरावा सांगा ना, की जर आई वडिलांनी कुणी सेवा केली आणि ती सेवा केल्यानंतर त्याला त्याचं काय फळ मिळालं तर मला सांगा. आपला संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण वारकरी संप्रदाय ज्या पंढरपूरला, ज्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी आतुर झालेला असतो. आता पुढे आषाढी वारी येईल आणि वारीमध्ये लाखो भाविक त्या ठिकाणी पंढरपूरला जातात. आणि मग ते पंढरपूरला जात असताना त्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी आपण पळत जातो. पण त्या पांडुरंगाला त्या ठिकाणी कुणी आणलेलं आहे, मला वाटतं याचं उत्तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि मग ज्या पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे ठेवले. त्या पुंडलिकानं काय केलं की जे परब्रह्म होतं ते परब्रह्म त्या ठिकाणी पंढरपूरला आणून उभं केलेलं आहे. आणि मग ते पंढरपूरला आणण्यासाठी त्याने देवाची भक्ती करत, देवाचं नामस्मरण करत खूप वेळ घालवला असं आपल्या कुठेच ऐकिवात येत नाही. तर त्याने काय केली, आपल्या आई वडिलांची सेवा केली आणि त्या सेवेचं फळ म्हणजे स्वतः भगवंताला त्या ठिकाणी पंढरपूरला यावं लागलं. आणि पुंडलिकाच्या मनोरथासाठी आजही गेल्या 28 युगांपासून त्या ठिकाणी भगवंत त्या ठिकाणी तिष्ठत उभे आहेत. तिष्ठत उभे आहेत म्हणजे पुंडलिकाने सांगितलं की जो कोणी आई वडिलांची मनोभावाने सेवा करल त्याचे सगळे मनोरथ पूर्ण करण्याचं काम त्या ठिकाणी भगवंताने केलं पाहिजे. आणि तेच काम आजही पांडुरंग परमात्मा विटेवर उभं राहून त्या ठिकाणी करत आहे. आणि म्हणून तुम्ही आम्ही सर्वांनी आई वडिलांची मनोभावाने सेवा केली पाहिजे. आज दशक्रिया विधी आणि दशक्रिया विधी का करायचा यासाठी मी फक्त 5 मिनिट घेतो. कारण काय होतं, आपण एखादा विधी करतो पण तो विधी का केला पाहिजे याच्या पाठीमागचं गमक सुद्धा आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आई वडिलांची सेवा ही आपण अनेकदा ऐकलेली आहे. आज पगार परिवाराने हा जो दशक्रिया विधीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे तो 3 भागामध्ये आहे. पहिला आहे पिंडदान, दुसरा आहे ज्ञानदान अर्थात नामदान आणि तिसरं जे आहे ते आहे अन्नदान. पिंडदान का करायचं तर आपलं जे गरुड पुराण आहे त्या गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे. गरुड पुराण हा भगवान विष्णू आणि गरुडाचा संवाद आहे. आणि या संवादामध्ये प्रेतकल्प नावाचं एक प्रकरण आहे. आणि प्रेतकल्प प्रकरणामध्ये ज्या वेळेस आपल्या या देहामधून प्राणोत्क्रमण होतं ना, ते प्राणोत्क्रमण झाल्यापासून तर 1 वर्षाच्या कालावधीपर्यंत म्हणजे वर्ष श्राद्धपर्यंत ज्या विधी आहेत त्या विधींचे 3 टप्पे केले जातात. आणि हे जे 3 टप्पे आहे ना त्याला प्रेतकर्म संस्कार असं सांगितलेलं आहे. या प्रेतकर्म संस्कारामधला पहिला टप्पा आहे, मला कर्मकांडाकडे घेऊन जायचं नाही आहे. प्रेतकल्प प्रकरणातला पहिला जो टप्पा आहे तो आहे अंत्यविधीपासून तर राखेपर्यंतचा टप्पा. म्हणजे ज्या वेळेस शरीरामधून प्राणोत्क्रमण होतं तिथून तर राखेपर्यंतचा जो टप्पा असतो, जो विधी आपण सगळा करतो ना त्याला तो आहे पहिला टप्पा. दुसरा जो टप्पा आहे तो आहे राखेपासून तर आजच्या दिवसापर्यंतचा टप्पा अर्थात 13व्या दिवसापर्यंतचा टप्पा. खरं तर असं आहे, गरुड पुराण सांगतं की दररोज त्या ठिकाणी एक पिंड पाडायचा आणि ज्या ठिकाणी आपण अंत्य संस्कार केलेले असतात त्या ठिकाणी तो पिंड त्या ठिकाणी समर्पित करायचा किंवा अगदी त्याचं तर्पण विधी सुद्धा पूर्ण करायचा. पण आपण 10 दिवस
कोणताही पिंड पाडत नाही आणि 10व्या दिवशी आपण 10 पिंड एकत्र पाडतो. म्हणून आजची जी दशक्रिया विधी आहे ना, त्याला म्हणतात नवमिश्र श्राद्ध. आणि मग हे जे नवमिश्र श्राद्ध आहे ती म्हणजे आजची दशक्रिया विधी आहे की ज्या दिवशी 10 पिंड 10 दिवसाचे त्या आत्म्याला आज समर्पित केले जातात. 13 दिवस तो आत्मा या कर्मभूमीमध्ये ज्या ठिकाणाहून तो आत्मा गेलेला आहे त्या ठिकाणी त्याचं वास्तव्य असतं. म्हणजेच आज हा जो सगळा विधी होतो आहे ना, हा विधी अप्रत्यक्षपणे तो आत्मा या ठिकाणी बघतो आहे. आणि म्हणून आपण या सगळ्यांनी ही कर्म केली पाहिजे. अनेक जण सांगतात सध्या आता एक विज्ञानाचं युग आलेलं आहे की मेल्यानंतर काय शिल्लक राहतं, कशाला हे सगळं केलं पाहिजे. पण हिंदू धर्म संस्कृती आपल्याला सांगते की माणूस गेल्यानंतर जर 13 दिवस तो आत्मा या ठिकाणी बघतो की अरे या सगळ्या कुटुंबासाठी, या सगळ्या लोकांसाठी मी जेवढं केलं तेवढं जर समजा 13 दिवसाची किंवा वर्ष श्राद्धापर्यंत जर त्या कुटुंबामधून मला काहीही जर मिळालं नसेल तर मग मी हे सगळं करतो ते कशासाठी. अहो त्यांचं सोडा, गेलेल्याचं सोडा. आज आपण या ठिकाणी बसलेलो आहे, जर आपलंच कुणी करायला जर शिल्लक राहिलं नाही तर मग आपण ज्यासाठी जगतो ते जगणं दादा तरी काय उपयोगाचं राहील. आणि म्हणून जे दशक्रिया विधी आहे त्या दिवशी 10 पिंड पाडून त्या ठिकाणी नवमिश्र श्राद्ध केलं जातं. आणि 13व्या दिवशी 13 पिंड पाडून त्या ठिकाणी किंवा पिंडदान करून 13व्याचा कार्यक्रम केला जातो. त्याला पुराण श्राद्ध असं म्हणतात. म्हणजे नवमिश्र श्राद्ध 10व्या दिवशी होतं, 13व्या दिवशी पुराण श्राद्ध होतं. आणि तिसरा जो टप्पा आहे तो आहे 13व्या पासून तर संपूर्ण प्रत्येक महिन्याचा धरून 12 महिन्याचा म्हणजे वर्ष श्राद्धाचा. आणि हा जो वर्ष श्राद्धाचा जो पूर्ण टप्पा आहे ना, तर त्या टप्प्यामध्ये 12 महिने झाल्यानंतर त्याचं वर्ष श्राद्ध घातलं जातं. हा प्रेतकल्प प्रकरणाचा पिंडदानाचा तिसरा टप्पा आहे. आणि असं गरुड पुराण सांगतं की ज्या दिवशी 12 महिने पूर्ण होतात त्या दिवशी आपला जो आत्मा असतो तो आत्मा त्या ठिकाणी 16 भुवनामधून प्रवास करत चित्रगुप्ताच्या नगरीपासून धर्मराजाच्या नगरीपर्यंत जातो. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला सद्गती मिळते. आणि म्हणून आपण पिंडदान केलं पाहिजे, दशक्रिया विधी केली पाहिजे, 13वा केला पाहिजे, वर्षश्राद्ध केलं पाहिजे असं धर्मशास्त्र सांगतं. प्रवचन का ठेवावं, कीर्तन का ठेवावं, ज्ञानदान नामदान का त्या ठिकाणी करावं, त्याच्यासाठी आपल्याला जर एक वेगळं उदाहरण मी देतो. एकदा काय झालं, कारण आजची जी परिस्थिती आहे, आज आपल्या सगळ्यांची जी मानसिकता आहे दुःखित अंतकरणाने आपण या ठिकाणी सगळेजण आलेलो असतो. आणि त्यावेळेस जर आपल्याला एखादा उपदेश केला ना तर त्या उपदेशाचा आपल्या जीवनावर खोल असा परिणाम होत असतो. एरवी तुम्ही आनंदाच्या क्षणामध्ये जर एखादी गोष्ट तुम्हाला सांगितली ना तर लवकर तुमच्या लक्षात येणार नाही, तुम्ही लक्षात पण ठेवणार नाही. पण जर स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी जेव्हा आपण जातो ना तेव्हा म्हणतो की अरे आपल्या जीवनाचं काय खरं आहे. त्याला स्मशान वैराग्य म्हणतात. ते टिकत नाही पण ते टिकलं पाहिजे. आणि अशा ठिकाणी केलेला उपदेश हा अत्यंत महत्त्वाचा असतो. आणि म्हणून अशा कार्यक्रमांमधून प्रवचन आणि कीर्तनाचं आयोजन असतं. एक फकीर असतो आणि फकीर चौकामध्ये येऊन बसलेला असतो. पूर्वीचा काळ होता, त्या भागामधला जो राजा असतो, असं समजा की दरेगावचं आपलं मारुती मंदिराचा चौक आहे आणि त्या चौकामध्ये एक फकीर येऊन बसलेला आहे. तो फकीर बसल्यानंतर राजा घोड्यावरती येतो आणि घोड्यावर आल्यानंतर तो जो राजा आहे ना त्या चौकाजवळ येऊन थांबतो. त्याला कोणी माणूस दिसत नाही, त्याला फकीर दिसतो. आणि मग तो त्या फकीराला विचारतो, फकीर हिंदीमध्ये बोलतो, त्या फकीराला तो राजा विचारतो की बस्ती किधर है, बस्ती किधर है, बस्ती. त्या फकीराला काही कळत नाही, फकीर काहीच बोलत नाही. आणि फकीर सांगतो की आपल्या मारुती मंदिरापासून तो असा हात करतो आणि सांगतो की बस्ती इधर है. असं सांगितल्यानंतर त्या राजा पुन्हा घोड्याला टाच मारतो आणि त्या बाजूकडे जातो. पुढे जाऊन बघतो तर त्या ठिकाणी 3-4 प्रेत त्या स्मशानभूमीमध्ये जळत असलेले त्या राजाला दिसतात. राजाला राग येतो की अरे मी या फकीराला विचारलं बस्ती किधर है, यानं मला काय दाखवलेलं आहे. तो राजा पुन्हा परत येतो. आल्यानंतर त्या फकीराच्या एक त्या ठिकाणी तोंडात लावतो आणि त्याला सांगतो की या भागाचा मी राजा आहे आणि तुला चुकीचं सांगितलं तू. तो फकीर शांत त्या ठिकाणी बसतो आणि ते विचारतो की राजे साहेब मेरी कुछ गलती हुई, तुमने पूछा बस्ती किधर है, मैंने आज तक मी आतापर्यंत काय पाहिलेलं आहे की
इधर से उधर जाते वक्त बहुत सारे लोगों को देखा, लेकिन उधर से इधर आते आज तक किसी को नहीं देखा। मुझे लगा जिधर लोग बसते हैं वो बस्ती है, मेरी क्या गलती है? मराठीत सांगतो, त्या राजाला ज्यावेळेस राजानं असं विचारलं त्यावेळेस त्या फकीरानं सांगितलं की वस्ती त्या बाजूला आहे. तिथं गेल्यावर त्याने स्मशानभूमी बघितली. राजाला राग आला, इकडे येऊन त्याने फकीराला मारला आणि जेव्हा विचारलं तेव्हा त्या फकीराने सांगितलं की राजा, अरे आतापर्यंत या वेशीमधून या मारुती मंदिरापासून जो त्या भागाला गेला ना तो आतापर्यंत इकडे परत आला नाही. मला असं वाटलं अनेक लोक त्या ठिकाणी जाऊन बसले म्हणून त्याला वस्ती म्हणतात. माझी काय चूक झाली? आपली गंमत अशी झालेली आहे, कोणी जर आपल्याला खरं सांगायला लागलं ना तर खरं आपल्याला पटत नाही. आणि म्हणून आपलं शरीर नश्वर आहे, हा देह कामाचा नाही, हे जर आपण ऐकलं ना तर आपण त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. इथून निघालो की ते विसरून जातो आणि पुन्हा मी आणि मितूपणाचं जे स्वार्थाचं मोहाचं जे आपल्यावरती जे गारुड रचलेलं आहे ना त्या गारुडामध्ये आपण सगळे पुन्हा दंगून जातो. प्रवचनाची, कीर्तनाची, कथेची गरज का असते? श्रीमद भागवत आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. नसेल माहीत तरी त्याच्यामध्ये मला कथा सांगायची नाही, फक्त त्याच्यातलं एक मर्म सांगायचं आहे. गोकर्ण आख्यान सगळ्यांना माहीत आहे. त्या गोकर्ण आख्यानामध्ये सुद्धा काय सांगितलेलं आहे की एक आत्मदेव नावाचा ब्राह्मण असतो आणि त्याची पत्नी असते धुंदुली. त्यांना मुलबाळ नसतं. एक साधू त्यांच्याकडे येतो आणि तो साधू म्हणतो की कुछ चाहिए क्या, आपल्याला काही पाहिजे का? त्यावेळेस तो आत्मदेव सांगतो की ज्याने आतला देव ओळखला त्याला काहीच मागण्याची गरज शिल्लक राहत नाही. मात्र धुंदुली होती आणि बाईचा स्वभाव आहे की शक्यतो काही मागितल्याशिवाय बाई सोडत नाही. म्हणजे तुकाराम महाराजांच्या जीवनामधला नव्हे बोल्लोबांच्या जीवनामधला एक प्रश्न उदाहरण सांगितलं जातं. बोल्लोबा आणि कनकाई ज्यावेळेस विठ्ठल मंदिरात गेले त्यावेळेस बोल्लोबांनी काहीच मागितलं नाही, तुकोबारायांनी काहीच मागितलं नाही, पण त्या ठिकाणी कनकाई मागितल्याशिवाय राहिली नाही किंवा आवलीनं सुद्धा मागितल्याशिवाय सोडलं नाही. आणि म्हणून ती धुंदुली त्या ठिकाणी म्हणाली की सगळं आहे पण काय नाहीये, मूल नाही आहे. आणि मग त्यावेळेस त्याने एक फळ दिलं. ते फळ दिल्यानंतर सांगितलं की एवढं फळ तू खा, तुम्हाला मूल होईल. आणि मग ते फळ तिने घेतलं. घेतल्यानंतर घरात गेली आणि घरात गेल्यानंतर बाईनं एखादी गोष्ट बाईला कळाली आणि तशीच ठेवली असं कधी होत नाही. तिने लगेच ताबडतोब आपल्या आईला विचार, आपल्या बहिणीला विचार, आपल्या मैत्रिणीला विचार, हा जो स्वभाव आहे त्यानुसार त्या धुंदुलीनं आपल्या बहिणीला विचारलं की असा एक साधू आला होता आणि त्या साधूनं फळ दिलं. तो म्हणे हे फळ जर खाल्लं तर तुला मुलगा होईल, मी काय करू? त्यावेळेस त्या बहिणीनं सांगितलं, अगं फळाने कुठं मुलं होते असते का? एक काम कर, मला 5 मुलं आहे, आताही मी गरोदर आहे, तू फक्त 9 महिने गरोदर असण्याचं नाटक कर. ज्या वेळेस माझ्या पोटी हा मुलगा जन्माला येईल तो मुलगा मी तुला देऊन टाकेल आणि तुला मुलगा झाला असं तू त्या ठिकाणी तुझ्या पतीला सांग. तद्वत त्या धुंदुलीनं तसंच नाटक केलं आणि जे फळ दिलेलं होतं ते फळ उकिरड्यावर फेकून दिलं. उकिरड्यावर फेकलेलं फळ एका गायीनं खाल्लं. त्या गायीच्या पोटामध्ये गर्भधारणा झाली आणि ज्या वेळेस त्या धुंदुलीला मुलगा झाला तो मुलगा तिने धुंदुलीच्या बहिणीला मुलगा झाला, तो मुलगा त्या धुंदुलीला त्यांनी देऊन टाकला. आत्मदेवाला सांगितलं की आपल्याला मूल या ठिकाणी झालेलं आहे आणि मग आता नाव काय ठेवायचं? तसं नाव ठेवण्याचा प्रकार सुद्धा वेगळाच असतो. आईचा अर्ध, बापाचा अर्ध आणि म्हणून नाव ठेवलं जातं. पूर्वीच्या काळात देवाची, धर्माची, संताची, चांगल्या शूरवीरांची नावं ठेवली जात होते. आजकाल थोडंसं नावं ठेवण्याचा प्रघात सुद्धा वेगळा झालेला आहे आणि त्या काळात सुद्धा त्या मुलाचं नाव ठेवलं धुंदुकारी. धुंदुलीचा अर्ध घेतलं आणि नंतर पुढचा कारी घेतला आणि मग असं धुंदुकारी नाव ठेवलं. पण त्या गायीच्या पोटी एक मुलगा जन्माला आला ज्याचे कान गायीसारखे होते आणि शरीर माणसासारखं होतं. त्याचं नाव ठेवलं गोकर्ण म्हणजेच गोकर्ण. आणि ते जे गोकर्ण आख्यान आहे ते गोकर्ण आख्यान श्रीमद भागवतात येतं. मला सांगायचं फक्त एक आहे की जो धुंदुकारी होता तो अतिशय दुराचारी, अतिशय व्यभिचारी त्या ठिकाणी निघाला आणि पुढे जाऊन तो वेश्येकडे जाऊन त्या वेश्येनं त्याच्या तोंडामध्ये विस्तव कोंबून त्याचा मृत्यू त्या ठिकाणी झाला. मात्र इकडं जो गोकर्ण होता, जो साधूच्या प्रसादातून जन्माला आलेला होता, तो अतिशय सदाचारी मुलगा होता. आणि मग जेव्हा त्या भाऊ म्हणून त्याला पुढे वाढवलेलं होतं, जेव्हा त्या धुंदुकारीचा मृत्यू झाला त्यावेळेस त्याच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून गयेला गेला. गयेला जाऊन त्याचं श्राद्ध घातलं. खरं तर गयेचं आख्यान आणखीन वेगळं आहे.
गयेलाच जाऊन श्राद्ध का घातलं जातं? तिथं पितृश्राद्ध म्हणजे पितृगया आणि मातृगया हे दोन भाग आहे. वडील गेलेले असेल तर पितृगयेला जातात आणि आई गेलेली असेल तर ती मातृगयेला जातात, त्यांना मोक्ष मिळावा यासाठी. आणि मग जेव्हा ते त्या ठिकाणी त्या धुंदुकारीच्या कार्यक्रमासाठी गेले, त्यांनी पिंडदान केलं. आणि पिंडदान केल्यानंतर गयेचं जे महत्व आहे ते याच्यासाठी आहे की गयासूर नावाचा एक राक्षस होता. तो राक्षस उन्मत्त झालेला होता आणि त्या उन्मत्त झालेल्या राक्षसाला कुठेतरी शांत करावं म्हणून तिथल्या साधूंनी, ऋषींनी भगवान विष्णूंची आराधना केली. आणि भगवान विष्णू त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी काय केलं तर त्या गयासुराच्या छातीवरती पाय दिला. त्याला पाताळात घालणार तेवढ्यात त्या गयासुराने सांगितलं की भगवान तुम्ही मला पाताळात नेणार आहेत, पण मला एक वर द्या की हे जे क्षेत्र आहे हे क्षेत्र गया नावाने या ठिकाणी ओळखलं गेलं पाहिजे. आणि या ठिकाणी जो कोणी आपल्या वडिलांची, आपल्या आईंचं श्राद्ध करण्यासाठी येईल त्यांना मोक्ष मिळाला पाहिजे, एवढं मला वरदान द्या. भगवान विष्णूंनी तथास्तु सांगितलं म्हणून आपण त्या गयेला जाऊन त्या ठिकाणी श्राद्ध घालतो. आणि मग त्या धुंदुकारीचं श्राद्ध तिथं घातलं. घरी आला. घरी आल्यानंतर सुद्धा तो धुंदुकारीचा आत्मा त्या ठिकाणी शांत झालेला नव्हता. पुन्हा रात्रीच्या वेळेस तो विवळत होता आणि विवळत असणाऱ्या आत्म्याचं ज्या वेळेस निराकरण करायचं म्हणून स्वतः गोकर्ण सूर्यदेवांकडे गेला. सूर्यदेवांना विचारलं की असं का होतं? त्यावेळेस सूर्यदेवांनी सांगितलं की श्रीमद भागवताचं त्या ठिकाणी कथा करा. आणि मग त्यावेळेस त्या गोकर्णाने श्रीमद भागवताची कथा केली. आणि ती कथा केल्यानंतर त्या धुंदुकारीचा 7 दिवसामध्ये त्या वेळूच्या एका 7 गाठींमधून एक एक दिवशी एक एक गाठ फुटत गेली, भागवतात सांगितलं जातं. आणि 7व्या दिवशी त्याचा उद्धार झाला. मला एकच गोष्ट सांगायची आहे की प्रवचन कशासाठी, कीर्तन कशासाठी, कथा कशासाठी ठेवायची असते तर तो जो आत्मा असतो ना, तो आत्मा सूक्ष्म रूपाने, अतिशय सूक्ष्म रूपाने म्हटल्यापेक्षा अतिशय आपल्याला जो डोळ्यांना दिसू शकत नाही अशा रूपामध्ये तो आज आपल्या प्रत्येकामध्ये या ठिकाणी वास्तव्य करतो. कारण आज आपण त्या मातेसाठी, त्या आईसाठी इथं आलेलो असतो. आणि मग तो जो वास्तव्य करीत असलेला आत्मा आहे ना, तो ही सगळी कथा ऐकत असतो. आणि म्हणून प्रवचन आणि कथेचं त्या ठिकाणी नियोजन केलं जातं की त्या आत्म्याला पुढे चिरकाल शांती त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. आणि अन्नदान का केलं पाहिजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. एक शीत दिलेले अन्न होय कोटी कुळांचे उद्धरण. आपल्या पूर्वजांचा उद्धार करण्यासाठी प्रत्येकाने अशा कार्यक्रमांमधून अन्नदान केलं पाहिजे. म्हणजे पिंडदान, ज्ञानदान आणि अन्नदान हे जे विधी आहे दसक्रियेच्या निमित्ताने ते या ठिकाणी संपन्न होते.